वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज हा ब्लॉग होणार आहे होळीचा. सो चला बघूयात कसा होतो कसं नाही. आम्ही वैजनाथला जाणारे आम्ही निघलेलो आहोत वैजनाथला जायला. फायनली रेडी झालो आणि निघलो आहे वैजनाथला जायला. सो कंटिन्यू राहा, बघा शेवटपर्यंत बघा कसा होतं आहे ब्लॉग आणि बघूयात होळी वगैरे कशी साजरी होते कशी नाही काय काय होतं आहे. सो लेट्स सी काय काय होणार आहे काय काय नाही. मी पण खूप एक्सायटेड आहे कारण ही माझी लास्ट होळी आहे वैजनाथची आणि मी खरंच खूप म्हणजे मला असं झालं आहे की मला वैजनाथला जायचं पण नाही आहे, मला इथे थांबायचं आहे मम्मी पप्पांसोबत. पण मम्मी पप्पांना सुट्टी पण नाही आहे कारण ही माझी लास्ट होळी असणार इकडची. सो चला बघूयात कशी होते. जी कामवाली बॅग घेणे घेतली आणि ही आमची रिक्षा आता थांबले न थांबवता थांबले. सो चला आपण त्या रिक्षामध्ये बसून जाऊयात, फुकट नेणारी वाटतं. आम्ही बसलोय आता रिक्षामध्ये. सो आम्हाला आता एक तास जाईल कारण रिक्षा भेटत नाही लवकर. इकडनं लवकर रिक्षा भेटते आता पुढे बघू 5:30. आता आम्ही इथे कडावला उतरलो आणि आता आम्हाला काहीतरी घ्यायचं आहे म्हणून आम्ही इथे थांबलो आहे कडावला. आणि रिक्षामध्ये जेव्हा आम्ही बसलो तेव्हा रिक्षामध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळे ब्लॉग घेऊ शकलो नाही. अरे असंच व्हिडिओ चांगली येते अशी या बाजूला नाही येते. सो चला आम्ही नंतरून भेटतो आधी. तर गाईज मगाशी आम्ही जेव्हा रिक्षामध्ये बसलेलो तर तेव्हा तिथे खूप गर्दी होती त्याच्यामुळे मला ब्लॉग घ्यायला भेटला नाही. सो आम्ही आता फायनली कडावला उतरलेलो आणि आता आम्ही वैजनाथच्या रिक्षामध्ये बसलो. सो वैजनाथला भेटूयात. लेट्स गो. मी इथे आलो आहे समोसा खायला. सो समोसा वगैरे खाऊ म्हणजे रिक्षा आम्हाला भेटलेली बावळटला खायचं होतं त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. समोसा खातो आणि मग रिक्षात बसून जातो. ये समोसा उन्होंने मुझे दिया था जो मुझे बिल्कुल पसंद नहीं है क्योंकि उसके अंदर उन्होंने गोड़ चटनी डाली. मुझे गोड़ पदार्थ अजिबात पसंद नहीं है. मुझे बस सा पसंद है मिर्ची. ओ पुरमपोली है भाई, पागल औरत है क्या तू. जेव्हा आम्ही हा समोसा घेतला आम्हाला तो दिसण्याला खूप टेस्टी वाटला पण आम्ही खाल्ल्यानंतर ती गोष्ट रिअलाइज केली. वैजनाथमध्ये पोचलेलो आहोत. आता आम्ही वैजनाथमध्ये उतरलो आणि आता आमच्या समोर मामा गेले पण आम्ही मामाला जाऊन दिलं. सो आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. तर आपण घरी भेटूया. आम्ही आलो म्हणून आमच्यासाठी त्यांनी खास बँड लावलं. नाचायला कोण नाही ती गोष्ट तुम्हाला काही मस्त काही तुम्हाला मी कोणतरी दाखवते. तेजू नवीन कपडे हे घालूनच जायचे घरी. बाळा नको रे, घरी घालून हेच जायचंय रे. आणि माझ्याकडे मोबाईल आहे. गाईज हे माझ्या लग्नासाठी करायला घेतलंय बघा कसला. लास्ट आलेली आहे मी. तुला कसं वाटतंय मी वैजनाथला आली. धडच काय वाटतं का. आत्या कशात मस्त. तू तेरी को क्या करना है रे. ओ टीम मधला लीडर आहे का तुमचा. मग तू आहेस का. ओ माय गॉड.
टीम कोणती तुमची? कोण कोण आहे टीम मध्ये? काय तेजू तू कलर बनवतोयस का? बघू घरगुती कलर एक्सपेरिमेंट बघू. आपण कोणत्या फुलाचा करायचो? या ना इथं येत्या फुलाचा कलर बनवलाय हा. नाही आपण करायचो ना या फुलांचा बाहेर येत्या हा भिजत टाकून. हा फुलांचा कलर आहे. मग झाला की हा एवढा झाला ना. आता का तुला डार्क पाहिजे का? डार्क तुला कलर दाखव. त्या आल्या का बघ ना. कोणत्या दुकानात गेले ते भाऊ काकाच्या? मला यायच्या लवकर. काय बघते काय बघते? आणि किती रुपयाला दिला? 300. किती वाटून घेतलं? मी नव्हतं केलं, मला नव्हती. 8वी पर्यंत तू कितवीला आहेस मग? कितवीला? 9वीला आहेस? 9वी. काय तुम्ही कधी गेला? तुम्हाला यायचं नाही का घरी? लवकर या. देवळात ना लवकर या. हा लवकर या. बाबांनी बोलावलंय. बाबा गावात येते ना तुम्हाला शोधत. अबे साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. नाही लगेच ये. गाईस भाजीचा वास कसला भारी येतोय. मस्त भाजी. हो हा तिथपर्यंत आला. दिसते पण मस्त. यांना फोन करून आपण मस्त प्लॅन बनवलेला आणि या दोघींनीच आम्हाला गप्पा दिला. मी इथं आत्याची गप्पा मारत बसलेली. दोघं जण पटकन आली. बावळट कुठं गेलेली काय माहिती. म्हणलं तुम्ही इथे यांना असं सांगितलं मी पण आले. कुठं सांगितलं? त्यांना समजलं. आपण सांगायच्या अगोदर त्यांना तिकडनं येताना कोणीतरी सांगितलेलं. कार्तिक करतो तुमचे ताई आले तुमचे ताई आले या दोघेच आले असते. नाही म्हणून टापकल्या बरोबर. देखा क्या बोल रही है टपकल्या. वाह बेटे बरोबर टापकल्या. देखो टपकल्या. ध्यान में रखो. सॉरी एवढं काय बोलतोय ती हसते ती या किडियामध्ये तशी तू असते बोलते. गाईज आता आम्ही प्रँक करतोय. आता खरं दाखव. आता खरं मारेल. आता आम्ही प्रँक करतोय आईवरती. आता आम्ही आईला फोन करून बोलणार आहे की आई रिक्षा गोलवाडीला बंद पडली. आम्ही तिथनं चालत निघलोय. तो चला बघू आई काय बोलते. तुझा नंबर सेव नाही ना? भालवडी तुझा नंबर सेव नाही ना? खडावांना चालू झाल्या का? तुझा नंबर सेव नाही ना? तुझा नंबर सेव नाही ना त्यांच्या फोनमध्ये? माझा आहे सेव. कुठं? भालिवडीला. भालिवडीच्या थोडं पुढं रिक्षा बंद पडली आणि इथं सगळी झाडच आहे जंगलासारखे. आम्ही चालत चालत निघलोय. त्यांचा पण फोन नाही लागत. रेणुकाचा पण इन्कमिंग सेवा बंद नाही करणार. चला इथं नंबर दिसतोय. उठा दे भाई. हॅलो. अहो मावशी इथं भालिवडीच्या इथं आलो आम्ही आणि रिक्षाच बंद पडली.
भालिवडीच्या अलीकडं. हा का? हा, आणि आम्ही आता दोघी जण चालत निघलोय. रिक्षा भेटेल ना, बघ ना. नाही ना रिक्षा भेटत आहे. अहो बघितले आम्ही, रिक्षाच नाही भेटत आहे. हा का? हा, रिक्षाच नाही भेटत आहे. कुठपर्यंत आल्या चालत? चालत चालत आम्ही भालिवडीच्या थोडं पुढे आलोय. नाही ग, कोण तुम्हाला घ्यायला आहे ना. आता गणपत मामाला फोन लावलेला तर त्यांचा मोबाईलच बंद येतोय, आणि रेणुकाला फोन लावला तर तिची इनकमिंग सेवाच बंद आहे. गाडी पण नाही. आता जाऊ दे, येतो आम्ही चालत. किती वेळ लागेल यायला? बघते मी तिला झाला तर सांगते. हा, बघा आम्हाला फोन करा. हा. हा, ही साधना रडायला लागली इथं. ती कशाला रडायला लागले? का तिला फोन उचलून घेणार आहे? हा ना, येडीच आहे तिला. कधीपासून बोलते कशा रडते तर ती बावळत नसते, रडत बसते. जाऊ दे, चला येतो आम्ही चालत घेऊन. बघा धीरज येत असेल तर पाठवा त्याला. हा. चालेल. सांग त्यांना नाही तो कुठे आहे म्हटलं? अहो 5 मिनिटांमध्ये येऊ आता आम्ही. अगं धीरज आला होता घ्यायला. कुठं? भालवडीला. भालिवडीला गेला का तो? हो. आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो. अर्धा रस्ता झाला मग तुम्हाला दुसरा कसा भेटला? तिथं वडापाव खायला गेलतो. हा का? अर्धा रस्ता आले, 5 मिनिटात येऊ. आला का तो घरी? एवढं स्पीडने कसं काय आलं तुम्ही चालत? अहो आम्ही गोलवाडीचा कोणतरी माणूस होता ना, त्याच्या गाडीला हात करून आलो. तिथं थांबलं, तिथं वडापाव खाल्ला आणि तिथं वडापाव खाऊन मग आता आम्ही निघलो चालत. हा का? हा, मग गणपत मामाचे ओळखीचे होते ना, त्यांनी आम्हाला ओळखलं. ते आम्हाला बोलले सचिनच्या पोरी का? बोललो हा. मग त्यांनी सोडलं आम्हाला गोलवाडी पर्यंत, आणि मग तिथं उतरलो. मग साधना म्हणते दीदी चल वडापाव खाऊ. चालून भूक लागले, मग वडापाव खाल्ला. मग तेवढ्यात तो गेला असेल तिथून निघून. 5 मिनिटात पोहोचू. तो आला का घरी? नाही आला तो. तुम्हाला तिथे शोधतोय. हा का? जाऊ दे, त्याला सांगा मग की या म्हणून घरी. या आता पोहोचू आम्ही आता थोड्या वेळामध्ये. त्याला सांगा यायला. हा, बघा पहिले हिला बघा, फोकस करा. बघा हिला बघा. मला नको घेऊ. काय हसताय ग बावळट मुलींना? तर गाईज आता आम्ही चालला आईकडं. आम्ही जो ब्लॉगमध्ये जो प्रँक केला तो आय थिंक आमच्यावरच भारी पडणार आहे, कारण की तुम्ही मग ऐकलंच कॉलवरती, त्यांनी खरोखर पाठवलेलं आम्हाला घेण्यासाठी, आणि आम्ही इथे 5:30लाच येऊन बसलो. जेव्हा त्यांना समजेल की आम्ही इथे 5:30लाच येऊन बसलो आणि आम्ही खोटं बोललेलो, शपथ त्यांचा जो राग असेल ना ते नेक्स्ट लेवल असेल. म्हणून त्याच्यामुळे आम्ही आता त्यांना सांगणार नाही. ते जेव्हा ब्लॉग बघतील तेव्हा सांगेल मावशी, आई, धीरज, मामा, आम्ही सो सॉरी, आम्ही एवढा मोठा प्रँक केला. आम्हाला वाटलं की तुम्ही आम्हाला फोन करायला यायच्या पहिले, पण तुम्ही आलात. सॉरी आय एम सो सॉरी. आता चाललं ऐकून. गाईज ऐका, मी आता व्हिडिओ सुरू करते. कॅमेराचा अँगल कसा पण असो, प्लीज थोडंसं समजून घ्या. जागृती बरे आहेत ना? ही दीदी मग गपचूप ऐकू तर तिथे जाऊन सांगत साधनं इथनं दिसते का बरं? असं नाही सांगू. ए या, हे दोघं जण कधी आले हे? कोणतरी रडत होता पावड्यांची.
पाथर्डे लगेच आला तुम्हाला घ्यायला. ओय, फोन करायला गेला आम्हाला. आम्ही आलो ना त्या माणसाच्या गाडीवर बसून. कडाला जाऊन आलं तरी दिसत नाही. कोणतरी कशाला लावतात. ए गाईस गंडवले रे गंडवले. इथं कॅमेरा चुकीचं नको रे. मावशी आले लवकर. ए आम्ही भिजू. देवा मावशीला भिजवलं. चिंडुकले पिंडुकले बोला. बॉटलच हमने तो कुछ भी नहीं किया ना. क्या वो दिसतच नहीं. इन्हों गया था, इनको हमने ही बिगाड़ डाला. या लोकांनी मला एवढं भिजवलं. नको रे बनू मस्कर नाही करता. नैवेद्य दाखवायला. तू गप. या दोघींनी आता मेकअप केला, मी नाही केला कारण मला माहिती मी मेकअप बिना पण सुंदर दिसते. आम्ही चाललोय आता नैवेद्य दाखवायला. जाऊ नको. बाकी डान्स पेटवली. जेव्हा किती वाट वर किती पडले बघायला मस्त वाटलं. मोठं मध्ये मस्त वाटते ना. दादाची वाप लागेल. नागाचं झाड आहे. हमें व्लॉग वाली पहले गाईज तर ब्लॉग एडिट करताना समजलं की ब्लॉग खूप मोठा होतो. त्याच्यामुळे मी हा होळीचा जो 1 दिवस अगोदरचा जो पार्ट होता तो वेगळा करते आणि जो दुसरा होता तो वेगळा करते. सो ही व्हिडिओ मी तिथे टाकते. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. देन बाय.